की मला व्हीआयपी पास पाहिजे. उलट बोलतोयस. हा? उलट बोलतोयस. तुमच्याकडनं आम्हाला म्हणालास. आजी काय असेल ते मी म्हटलं व्हीआयपी पास पाहिजे. माझं बाबा आई वडील येणार आहेत, माझ्या मावशी येणार आहेत, त्या माझ्या काका गावातली माणसं येणार आहेत ती. पण मग मीच मला म्हणलं बेने आता काय डोक्यावर बसवशील का? हा एवढी खचून गर्दी भरलेली आहे काय मिळणार नाही. माझं मीच कॅन्सल करून टाकलंय सगळं. बरं अरे काय झालं माहितीये का, मी स्वतःच एबी फॉर्म भरायला गेलोय आणि स्वतःलाच कळणं झालंय की एबी फॉर्म भरू का समोरच्याला बिनविरोधीच निवडून देऊ. लिहिणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड म्हणजे सातारा. कर्मवीर भाऊराव पाटलांचं गाव म्हणजे सातारा आहे. आणि शिक्षणाचा वसा ज्यांनी घेतला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांची आज जयंती आहे, ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आज विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत, त्यांचं गाव म्हणजे सातारा. अख्ख्या महाराष्ट्राला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम करणारे, बंधुभुवांच्या तावडीतनं सोडवणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं गाव म्हणजे सातारा आहे. एवढंच काय, ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक दत्तप्रसाद दाभोळकर हे देखील साताऱ्याचेच. अरे सावत्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झालं ती प्रतापसिंह हायस्कूल शाळा साताऱ्यातलीच. साताऱ्याच्या भूमीने किती मोठमोठी माणसं महाराष्ट्राला दिलेली आहेत, किती रंगकर्मी घडवलेत. वसंत कानेटकर, बासी मर्ढेकर, बेबीताई कांबळे, अशोक नायगावकर, सयाजी शिंदे. अहो साताऱ्याची मातीच तशी आहे, गडाल्याशिवाय राहत नाही. आमच्या हास्य जत्रेचे मोठे सर, आमचा पृथ्वी प्रताप, आमचा दत्तू मोरे आणि आमचा अरे मी स्वतः सातारा नाही गे. म्हणूनच तुम्हा सातारकरांना हास्य वंदना देण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. 6 यशस्वी साहित्य संमेलनांच्या आयोजनानंतर सातव्यांदा पुन्हा एकदा साहित्य संमेलन गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत सातारकर. काय बरोबर ना मंडळी? जरा गिचमिडी